डायरेक्ट कन्याकुमारीमधून अजिबात रामेश्वरमला जायला बस नाही आहे। ज्या की बस आहेत त्या 3:30 पहाटे किंवा 7 वाजेपर्यंतच आहेत। दिवसभर एकही बस नाही आहे डायरेक्ट। त्यामुळं माझी डबल पायपीट झालेली आहे। हॉटेलपासून 1-1.5 किलोमीटर स्टँडपर्यंत चालत गेलो। त्यानंतर पुढे आलो तर ते बोलतात की नाही आहे अजिबात, म्हणजे रामेश्वरमची बसच नाही आहे। वाया करून जायला पाहिजे। वाया पण कसं, इथून वडसरी नावाचं एक ठिकाण आहे जिथे मोठं बस स्टँड आहे। मग त्यामुळे इथून तिकीट काढलं 22 रुपयांचं वडसरीपर्यंत जाण्यासाठी। वडसरी जाऊन तिथून पुढे मदुराई किंवा रामेश्वरमची जर डायरेक्ट मिळाली तर रामेश्वरम, नाही तर मदुराईला जाऊन मग तिथून चेंज करायची। याचा अर्थ असा की जर प्लॅन करत असाल तर प्लीज प्रॉपर प्लॅन करा। मी सगळा प्लॅन करून सुद्धा बसच्या ह्याच्यावर जीवावर बसलेलो, पण बस इथं सरळ नाही आहे। बसच्या जीवावर बसू नका। ट्रॅव्हल्स एखाद्या वेळेस बुक करा किंवा लगेच जर जास्त कॅरी करत असाल तर वडसरीला जाऊनच चेंज करावी लागणार आहे। त्यामुळं ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। जसं मला त्रास झाला तसं कुणालाच नक्की होता कामा नये। मगाशी बसमधून कन्याकुमारीतून वडसरीपर्यंत आलेलो। वडसरी हे नागरकोइलमध्ये आहे। वडसरी नावाचं बस स्टँड आहे। तिथून डायरेक्ट रामेश्वरमसाठी अजिबात बसेस नाही आहेत। ज्या काही बसेस आहेत त्या मदुराईला मिळतील। रामेश्वरमच्या बस दिवसातून 4च बसेस आहेत। अजिबात फ्रिक्वेन्सी नाही आहे बसेसची चांगली, आणि बसचं तिकीटसुद्धा जास्त आहे। प्लस जास्ती तास पण घेणार म्हणते। जर डायरेक्ट रामेश्वरम असेल तर ते 6 तासात कव्हर झालं असतं। पण हे इथून आता आम्ही जवळजवळ 9:30 वाजता बसलोय आम्ही वडसरीवरून मदुराईला जाण्यासाठी। ते म्हणतायत की 3 वाजेपर्यंत तरी जाईल बस। पण जर 3 वाजेपर्यंत तिथं आणि मदुराईवरून पुन्हा 3 तास रामेश्वरम, जर असं जर करायचं असेल तर पूर्ण दिवस जाणार। माझी फक्त एकच गव्हर्नमेंटला एकच माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला लोक तीर्थस्थानासाठी येत असतील तर ते ट्राय करतात की एका दिवसात किंवा म्हणजे 8 दिवसात जास्तीत जास्त क्षेत्र कव्हर करतील। जर तुम्ही बसेसच्या फ्रिक्वेन्सी वाढवलात तर लोक ज्यादा ठिकाणी जाऊ शकतील। जर नसतील ना लोक येणारच नाहीत, कारण खूप त्रास होतोय। इकडून तिकडे जायचं म्हणजे की 3-3 तास 4-4 तास लागतात। स्टॉप पण खूप लागतात आणि 2 बसेस चेंज करायला लागतात। मधलं काहीच ठिकाण नाही आहे बघण्यासाठी। आणि बसचं तिकीट आहे 200 रुपये वडसरीवरून मदुराईला जाण्यासाठी। तिथून पुढचं वेगळं जे काय असेल। ट्रेन पण अजिबात नाही आहेत। जरी ट्रेन करायच्या म्हटलं तरी नागरकोइल जंक्शनवरून चेंज करायला लागणार। तिथून पुन्हा रामेश्वरमला ट्रेन डायरेक्ट नाही। जर असं प्लॅन करत असाल तर एकदा आधी बुक करा, नाहीतर या बसेसची तिकीट खूप वाईट आहे। त्यामुळे प्लॅन करताना सगळं बघून प्लॅन करा आणि मगच नका। सकाळी 8 वाजता 8:15 वाजता रूमवरून निघालेलो। बसेस 3 चेंज करून आत्ता रामेश्वरममध्ये पोहोचले। त्यामुळे आत्ता तरी दर्शन काही शक्य नाही आहे। जे काय दर्शन असेल ते उद्या सकाळी। आता खूप जास्ती टायर्ड झालं, त्यामुळे आता इथून रिक्षा करणार आणि हॉटेलवर जाणार। पासून रामेश्वरमचं तिकीट आहे 140 पर पर्सन। जर यांच्या लोकल बसने आलात तर बसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे। 4ला बसलेलो आम्ही, बरोबर 4 तास लागलेत आम्हाला इथेपर्यंत यायला। रामेश्वरम टेम्पलच्या साऊथ गेट जवळ ही एक धर्मशाळा आहे, माहेश्वरी भक्त निवास, जे की आम्ही प्री बुकिंगच केलेलं होतं यात्राधामवरून। त्यामुळे आम्हाला 800 रुपये प्लस 12% GST अशी ही रूम मिळालेली, 3 बेड नॉन AC रूम। रामेश्वरममध्ये बरेच हॉटेल्स, बरेच धर्मशाळाज अवेलेबल आहेत। त्यामुळे इथे राहण्याची काही अडचण होणार नाही। रिजनेबल रेट्समध्ये आहेत। जेवणाचे पण बरेच ऑप्शन्स आहेत, पंजाबी, चायनीज, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, प्रत्येक प्रकारचे जेवण इथे अवेलेबल आहे। रामेश्वरममध्ये येण्यासाठी 8 ते 10 तासांची जर्नी करून आत्ता 1 तासाभरापूर्वी हॉटेलवर पोहोचलो। हॉटेलवर चेक इन केलं, अंघोळ केली, आवरलो आणि इथंच जवळच म्हणजे इथं मंदिरापासून सगळ्या वॉकिंग डिस्टन्सवर सगळी दुकानं सुद्धा आहेत, हॉटेल्स पण भरपूर आहेत, राहण्यासाठी पण ऑप्शन्स खूप जास्त अवेलेबल आहे। पण तरीही जर यायचं असेल तर यात्राधामवर बुकिंग करून नक्की या। यात्राधामवर किंवा मेकमॅन ट्रिपवर हॉटेल्स रिजनेबल रेटमध्ये आहेत आणि आम्हाला इकडचं जेवण आवडलं झालं, त्यामुळे आज नवीन काहीतरी ट्राय करायचं म्हणून श्री पंजाबी ढाबा म्हणून आहे, तिथं नॉर्थ इंडियन जेवण मिळतं, ते ट्राय करण्यासाठी आलो आहे। आता काकडी तरी भरपेट दिल्या, पेट भरून, त्यामुळे
त्यामुळे काकडी खाईल. आता खात बसलो तोपर्यंत जेवण येईल. जेवण आलं की जेवणाचा रिव्ह्यू पण नक्कीच देईल. मीठ जरा कमी आहे पण दाल राईस पण छान आहे. म्हणजे पोट भरण्यासारखं जेवण तर नक्कीच आहे. दोन दिवस जे हाल झालं ना पोटाचं, आज पोट भरण्यासारखं जेवण छान आहे. पण सकाळचे 4 वाजलेत आणि थंडीत अजिबात नाही आहे. म्हणजे सकाळचे कितीही वाजू देत, त्यामुळे थंडीचा काही विषय नाही आहे. मंदिराकडे चाललो आहे, पण त्याच्या आधी पूर्व दिशेला जाऊन जे पूर्वद्वार आहे तिथं अग्नितीर्थम म्हणून आहे, तिथं जाऊन स्नान करायचं. तिथून मग जायचं नॉर्थ साईडला. नॉर्थ साईडला 22 कुंड आहेत, त्याच्यासाठी 25-25 रुपयाचे पासेस घ्यायचे पर पर्सन. आणि तिथं ते 22 कुंडांचं थोडं थोडं पाणी घालतात अंगावर. ते पाण्यानं स्नान करायचं आणि मग त्यानंतर तिथंच साऊथ गेटला तुम्ही चेंज करू शकता. लेडीजसाठी चेंजिंग रूम आहे, बॉईजसाठी नाही आहे. किंवा तुम्ही तुमचं जर हॉटेल नियरबाय असेल तर हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही चेंज करू शकता. आमचं हॉटेल एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहे, त्यामुळं आम्ही काय हे करणार नाही आहोत, तिथं नाही चेंज करणार आहोत. अंघोळ करून डायरेक्ट हॉटेलवर येऊन आवरेल. आणि त्यानंतर मग दर्शनाची प्रोसेस पण अशी आहे की वेस्ट साईडला जे गेट आहे ते लवकर तिथून एंट्री मिळते, तसं आम्ही करू. आणि दर्शनास तर दाखवतच राहील. प्रभू श्रीरामांनी लंकेचा राजा रावण याला युद्धात मारल्यानंतर आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप करण्याचा निर्णय घेतला. भगवान श्रीराम हे पृथ्वीवरील भगवान विष्णूंचे अवतार मानले जात होते. लंकेचा दृष्ट राजा हा ब्राह्मण होता, त्यामुळे पश्चाताप अधिक आवश्यक होता. त्यांनी आपले भक्त भगवान हनुमान यांना हिमालयातून लिंग आणण्याची विनंती केली, जेणेकरून ते तिथे प्रार्थना करू शकतील. त्यांची उत्सुकता पाहून त्यांची पत्नी देवी सीता यांनी भगवान रामांच्या प्रार्थनेच्या व्यवस्थेसाठी वाळूपासून एक शिवलिंग बनवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच रामेश्वरम मंदिरात तुम्ही 2 शिवलिंग पाहू शकता. एक म्हणजे देवी सीतेने निर्माण केलेले रामलिंग आणि दुसरे म्हणजे हनुमानाने आणलेले विश्वलिंग. असे मानले जात होते की प्रभू श्रीरामाच्या थरथरात 22 बाण होते. त्यांनी आपल्या सैन्याची ताण शमवण्यासाठी हे 22 बाण सोडले होते. त्यामुळेच येथे 22 कुंड निर्माण झालेले आहेत. या विहिरींच्या पाण्यात उपचार आणि शुद्धीकरणाचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. विहिरींमध्ये स्नान केल्याने पापांची शुद्धी होते आणि आरोग्य पुनर्संचयित होते. त्यामुळे जर तुम्ही रामेश्वरमच्या दर्शनाला येत असाल तर 22 कुंडांमध्ये स्नान करण्यास विसरू नका. इथं जर दर्शनाला यायचं असेल तर खरंच ट्राय करा, पहाटे खूप लवकर यायचं. कारण जसं जसं गर्दी वाढते तसं इथं ट्रॅफिक टोटल जाम होत आहे. आणि जर कुंडांमध्ये स्नान करायचं असेल तर 5 वाजता चालू होतं इथे. त्यामुळे जर तुम्हाला लाईनमध्ये लागायचं असेल तर 4 वाजताच लागू शकताय. असं नाही आहे की कुंडांमध्ये स्नान करायला खूप जास्त म्हणजे वेळ लागते किंवा काय, असं काही नाही आहे. फक्त विषय एवढाच आहे की गर्दी खूप जास्त झालेली आता, त्यामुळे आम्हाला सकाळी काहीच कळालं नाही, केव्हाच खूप जास्त झालेला. आत्ता ज्या वेळेला आम्ही रिटर्न चप्पल घ्यायला आलो त्यावेळेला कळालं की इथं गर्दी म्हणजे कुंडांमध्ये स्नान करण्यासाठी इतकी नसते. पण आमचं असं होतं की आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला सगळा मॉप आलेला, कारण पहाटेच सगळ्यांना दर्शन करायचं होतं, त्यामुळे गर्दी होती. जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर दोन्ही वेळेला करू शकताय, पहाटे सुद्धा दुपारी सुद्धा, गर्दीच्या ह्याच्यानुसार. आणि आता बघतो तर टोटल ट्रॅफिक जाम झाले, कारण टुरिस्ट लोक खूप जास्त आले तिथं. रामेश्वरममध्ये शंख शिंपल्यांची दुकानंही बरीच अवेलेबल आहेत, पण ते फसवेगिरी करत असतात. तुम्हाला समुद्राचा आवाज येतोय, हे ओरिजिनल शंख आहे असं सांगून 500-600 रुपयाला एक छोटासा शंख विकत असतात. जर तुमची बार्गेनिंग स्किल चांगली असेल तर तुम्हाला 100 रुपयात 50 रुपयात सुद्धा शंख मिळू शकतो. फक्त घेताना खूप विचार करून घ्या. रामेश्वरममध्ये नेपाळचे जे रुद्राक्ष असतात ते सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे असतात असं मानलं जातं. त्यामुळे रामेश्वरममध्ये नेपाळचे रुद्राक्ष सुद्धा अवेलेबल आहेत, बरेच जण घेऊन जातात इकडून. जर तुम्हाला शॉपिंगची आवड असेल तर रामेश्वरममध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मंदिरात एंट्री करण्यासाठी 2 गेट आहेत, एक तर पूर्व आणि पश्चिम. दक्षिण आणि उत्तरेला एक्झिट आहे, उत्तरेला ते 22 कुंडांच्या स्नानांसाठीची जागा आहे. त्यामुळे जर तुम्हाला मंदिरात एंट्री करायची असेल तर पूर्व आणि पश्चिम या 2च गेट आहेत. त्यातला आम्ही चूज केलेलं पश्चिम द्वाराने जायचं. पश्चिम द्वाराने गेलेलो गर्दी कमी होती, आसपास मुव्हिंग लाईन होती, त्यामुळे लवकर आम्ही गेलो. आम्ही दर्शनासाठी 3 रांग आहेत, एक फ्रीची, एक 100ची आणि एक 200ची. सगळ्या लाईनी सेमच ठिकाणी जातात. आम्हाला म्हणजे माहिती आहे तासभर वेळ लागला, आमच्यापेक्षा त्यांना अर्धा तास कमी लागेल. पण जर देवाकडे यायचंच आहे तर सगळ्यांनी नॉर्मल रांगेतनंच यावं एवढी माझी इच्छा आहे, कारण सगळ्यांना त्याच रोडनी पाठवतात. फक्त एवढंच की लाईन थोड्या कमी आहे.
आणि जी आमची लाईन आहे म्हणजे जी नॉर्मल लोकांची लाईन आहे ती खूप झिगझॅग आहे, खूप म्हणजे खूप जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये, म्हणजे लाईनने पुढे जाण्यात येण्यात. आणि आम्हाला 1 तास 1.5 तासात आमचं दर्शन झालं. मागं ना APJ अब्दुल कलामांचं हाऊस आहे, म्हणजे ते ज्यावेळेला राष्ट्रपती व्हायच्या आधीचं त्यांचं घर आहे, म्हणजे त्यांचं बालपणीचं घर आहे इथे. तिथं आतमध्ये जाऊन आलं, त्याची थोडीशी फुटेज मी देईन कारण तिथं व्हिडिओज अलाउड नाही आहेत, पण तरीही मी काढल्यात कसे बसे ते व्हिडिओज आहेत. आणि इथं फ्री एंट्री आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला जे काही खरेदी वगैरे करायचं असेल तर ते करू शकता तुम्ही. खूप छान आहे म्युझियम. आणि अब्दुल कलामांनी भारतरत्न असू दे, बाहेरच्या देशातनं जे त्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत ते सगळे, पद्मभूषण सगळे अवॉर्ड्स तिथे ठेवलेले आहेत. बावीस डिसेंबर 1964च्या रात्री बंगालच्या सागरात दबाव वाढल्याने चक्रीवादळ आले आणि संपूर्ण शहराला कायमचे निद्रिस्त करून गेले. चक्रीवादळ रात्री आल्यामुळे संपूर्ण गाव झोपलेले होते, त्यामुळे कोणालाही वाचता आले नाही. चक्रीवादळात संपूर्ण गाव बुडाले व गावकरी तेथेच जिवंत गाडले जाऊन मृत्युमुखी पडले. या दुर्दैवी घटनेनंतर रामेश्वरमच्या स्थानिक लोकांना मेलेल्या प्रेतांचे अनुभव यायला लागले. त्यामुळे धनुषकोडीला घोस्ट टाउन म्हणून घोषित करण्यात आले. पंबन धनुषकोडी पॅसेंजर ट्रेनमधील 115 प्रवाशांसह गावातील अंदाजे 1800 लोक मृत्युमुखी पडले होते. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपण सकाळी पहिल्यांदा दर्शन घेतलं रामेश्वरमचं. त्यानंतर असा प्लॅन होता की नाश्ता करून धनुषकोडी फिरायला जायचं. धनुषकोडी ज्याला फिरायला आम्ही निघालो त्याला सगळे ऑटोवाले 1000-1500 रुपये सांगतायत, जे की त्यांचं सगळ्यांचं युनियन असल्यामुळे ते कमी करत नाहीत अजिबात. लास्ट तुम्हाला 1000 रुपयेमध्ये ते रामेश्वरम आणि एक काहीतरी 8 ते 10 पॉईंट्स आहेत ते दाखवतात. पण आम्ही एक स्मार्ट प्ले केला की आम्ही तिथे जी नियरबाय जी एक 500 मीटर 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये जी कुठली ठिकाणं होती ती सगळी आम्ही आमच्या ह्याने बघून घेतली. त्यानंतर आता धनुषकोडीला जाण्यासाठी आम्हाला स्टॉपवरून बस मिळाली, जे की लेडीजसाठी टोटली फ्री आहे. फक्त आणि फक्त जेंट्ससाठी 30 रुपये तिकीट आहे. बसची फ्रिक्वेन्सी अशी आहे की रामेश्वरम मंदिरापासून इकडं येण्यासाठी धनुषकोडीला येण्यासाठी प्रत्येक अर्धा तासाला एक बस आहे, पण इकडून तिकडे जाण्यासाठी तासाला एक बस आहे, जी की आता आम्ही आलो होतो 12:15ला. आता झाल्यात 12:40. ते बोलले 1:15 वाजेपर्यंत इथं बस येईल किंवा म्हणजे 1 तासाभराने. तर जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर खूप जास्ती प्लॅन्स आहेत, म्हणजे जर तुम्ही रिक्षाने यायचं ठरवलं तर रिक्षाने सुद्धा येऊ शकता. बसही आहे. बसचं फक्त एवढंच विषय आहे की बसमध्ये जागा नाही मिळत, फुल असते टोटल बस. जर तुम्ही फॅमिलीला घेऊन येत असाल तर नक्की तुम्ही ऑटो प्रिफर करू शकता आणि कॉस्ट पण परवडणारीसारख्या असतील तर खूप जास्त गोष्टी मिळतात. आईस्क्रीम्स वगैरे खूप जास्त आहेत, त्यामुळे रिफ्रेशमेंटच्या गोष्टी आहेत. फक्त इकडे येताना ना नेहमी एक छत्री कॅरी करा. खूप जास्ती गरमी आहे इकडं, खूप म्हणजे खूप जास्ती गरमी आहे, त्यामुळे वातावरण सहन नाही होत आहे हे आपल्या लोकांसाठी. डे 2 ऑफ साऊथ इंडिया जर्नी रामेश्वरम कंप्लीट झालेलं आहे आपलं. कन्याकुमारीच्या कंपॅरिझनमध्ये रामेश्वरम खूप छान आहे. हे 4 धामांपैकी एक असल्यामुळे इथं बरेच लोक येत असतात, त्यामुळे जेवणापाण्याची इथं परवड नाही होत.
नॉर्थ इंडियन जेवण मिळतं, महाराष्ट्रीयन जेवण मिळतं, राजस्थानी जेवण मिळतं. जेवणाची व्हरायटी आहे खूप जास्ती. आणि ह्यांनी बऱ्याच लाईननी वाटून घेतल्यामुळं मंदिरात जाताना एंट्रीचा पण काही इश्यू येत नाही. पश्चिमद्वार आणि पूर्वद्वारामध्ये मंदिराची एंट्री आहे, त्यामुळं प्रत्येक लोकांना सहसा कळतंय की म्हणजे कुठून लाईन चालू होते, कुठून जायचं आहे आपल्याला, हे लोकांना लगेच कळून येते. फक्त माझी एकच विनंती असेल, पासची सिस्टीम बंद केली तर खूप बरं होईल. या स्लॉटमध्ये फक्त इतक्याच लोकांना दर्शन मिळू शकेल असं त्यांनी करून टप्प्याटप्प्याने लोकांना जर पाठवलं तर ते खूप छान होईल, पासेसची सिस्टीम ठेवण्यापेक्षा. तसंही बरेच लोक येत असतात आणि दान खूप इथं येत असतं, त्यामुळं खूप छान गोष्टी होऊ शकतात इन फ्युचर. धनुषकोडीमध्ये जाताना रिक्षावाले खूप फसवेगिरी करतात. ₹1000 पर 3 to 4 पीपल्स घेत असतात ते. त्यापेक्षा प्रेफर करा, बसेस पण आहेत इथं, ज्या की बसला फक्त जेंट्सना तिकीट आहे, लेडीजला तिकीट नाही आहे. सो एकटं वगैरे येत असाल, सोलो ट्रिप वगैरे करत असाल तर हेही तुमच्यासाठी खूप छान आहे. इथे तिकीट खूप कमी आहे, त्यामुळं जर्नी होऊन जाऊ शकते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.